कर्जमाफी आमच्या हक्काची। या आक्रोश मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शहरातील मुख्य मार्गावरून या आक्रोश मोर्चा रॅलीची सुरुवात करण्यात आली। ही रॅली पोस्ट ऑफिस रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच महात्मा गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा गांधी चौक या मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन हा मोर्चा धडकला। एकतर शेतकऱ्यांचा आक्रोश किती मोठ्या प्रमाणात आहे ते आपण बघितलं, म्हणून आमचे अनिल पतंगे आणि त्यांच्या सहकार्यांनी शेतकऱ्याच्या मागण्यासाठी या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला जाग यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार हिंगोली विधानसभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना त्यांची अनेक भाषणं आहेत की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 302 चा गुन्हा हा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर दाखल करावा। मग आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या राज्याला चालवणारा रिमोट कंट्रोल ते स्वतःला समजवतात, तर देवेंद्र फडणवीसांनी आता उत्तर द्यावं की मागच्या 570 दिवसात तुमचं गद्दार सरकार आल्यापासून 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। देवेंद्र फडणवीसांनी आता उत्तर द्यावं गुन्हा कुणावर दाखल करायचा। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे का अजित पवार 302 चा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे। त्यावेळेला 302 चा गुन्हा दाखल करा एका शेतकऱ्याला, तर 39 शेतकरी मेलेत ना, मग गुन्हे कुणावर दाखल करायचे याचं उत्तर दिलं पाहिजे आता सरकारनं। तुम्ही उद्योगपत्याला 96 उद्योगपत्याला 35 लाखाची कर्जमाफी करता देशातल्या, मग देशातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी करायला तुमच्याकडे 1 लाख कोटी नाही, म्हणजे जो शेतकरी पिकवतो त्या शेतकऱ्यासाठी आपण काढला पाहिजे म्हणून हा आक्रोश मोर्चा शेतकऱ्यासाठी या ठिकाणी काढण्यात आला। आपण बघताय की मागच्या 5 वर्षापासून या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते काही कुठलं मोठा भूमिका घेण्यात आलेली नाही। शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री असताना 71,000 कोटीची त्यांनी कर्जमाफी दिली होती आणि उद्धव ठाकरे साहेब या मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली होती, पण या 2.5 वर्षामध्ये कुठली कर्जमाफी शेतकऱ्याला दिली झालेली नाही। अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या जे आहे ते कर्जाचा डोक्यावर आहे, त्यांचा नवजुनं करून कर्ज शेतकऱ्याला देत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येशिवाय त्यांना पर्याय राहत नाही म्हणून त्या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी या सर्व मागण्यांसाठी काढला। आणि हा मोर्चा काढण्यासाठी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणात हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी काढला। आपण सगळ्यांना बघितलं असं की या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे ज्यांचं वय 84 वर्ष असून त्या 84 वर्षाचा नेता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी लोकांना एक अपेक्षा आहे की हे माणूस शेतकऱ्यासाठी काही ना काही करू शकते, म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे। आणि या मोर्चाच्या मागण्यामध्ये आमच्या 10-12 जे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव वाढून मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान वन प्राण्याच्या माध्यमातून जे होत आहे ते सगळं नुकसान यासाठी टाळण्यात यावं, अशा अनेक मागण्या यामध्ये मोर्चामध्ये आहेत। आणि या मोर्चाचं जे आहे जे मोर्चाच्या आमच्या मागण्या ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवायला मान्य करावे, नसतं यापेक्षा मोठा मोर्चा पुढे आम्ही भविष्यात काढणार आहोत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे, बंडू मुटकुळे, माजी नगरसेवक शेख निहाल, तालुका अध्यक्ष माधव कोरडे यांच्यासह अनेक जण या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चाचं आयोजन अनिल पतंगे, बंडू मुटकुळे यांनी केलं होतं।